विद्यार्थी मित्रांनो, नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेलं आहे. या संदर्भात तुम्हाला वर्तमानपत्र, शिक्षक किंवा समाज माध्यमातून माहिती मिळालेलीच असेल. ह्या शैक्षणिक धोरणानं भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडून आलेले आहेत. शिवाजी विद्यापीठानं ह्या नवीन शैक्षणिक धोरण आपल्या अभ्यासक्रमांमधून लागू केलेले आहे आणि त्यानुसार सर्व अभ्यास मंडळाने आपले अभ्यासक्रम बदललेले आहेत. समाजशास्त्र अभ्यास मंडळानं ही अभ्यासक्रम बदलून मेजर आणि काही कौशल्यवृत्ती कोर्सेस नव्यानं अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहेत. कौशल्यवृत्ती कोर्सच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. कौशल्यवृत्ती कोर्स 1 यामध्ये प्रथम सेमिस्टरमध्ये सामाजिक लेखापरीक्षण परिचय 1 असा पेपर या ठिकाणी दिलेला आहे. हा पेपर SEC 1 असं ह्या कोर्सचा क्रमांक आहे. क्रेडिट 2 साठी हा कोर्स आहे. 2 क्रेडिट याच्यातून आपल्याला मिळवता येणार आहेत. त्यानंतर हा पेपर 50 मार्काचा असेल. 40 मार्काची तुमची लेखी परीक्षा आणि 20 मार्काचा अंतर्गत मूल्यमापन अशी हे रचना या पेपरची आहे. हा पेपर ज्या वेळेला तयार करतो त्या अभ्यास मंडळ त्यावेळेला त्यांनी काही उद्दिष्ट ठरवून हा पेपर तयार केलेला आहे. त्यातले 4 उद्दिष्ट यामध्ये दिलेली आहेत. ते 4 उद्दिष्ट आपण आता इथं पाहणार आहोत. पहिलं उद्दिष्ट आहे सामाजिक लेखापरीक्षणाचे मूलभूत संकल्पना काय आहे, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मध्ये समज निर्माण करणे. त्यानंतर लेखापरीक्षणाची एकूण प्रक्रिया आणि त्याचं विश्लेषण, त्याचा अनुप्रयोग करण्यासाठी त्यांना पात्र बनवणे. त्यानंतर लेखा परीक्षणाचा गंभीरपणे लेखापरीक्षण करण्यासाठी त्यांना पात्र बनवणे. त्यानंतर सामाजिक लेखापरीक्षणाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट असं आहे की सामाजिक लेखापरीक्षणामध्ये आपण शासन ज्या योजना राबवतो त्या योजनांच्या अनुषंगाने सामाजिक लेखापरीक्षण करणे, त्याच्या संदर्भात उत्तरदायित्व तपासणे आणि शासनाच्या एकूणच योजनांमध्ये उत्स्फूर्तपणे लोकांना सहभागी घेता येईल, प्रोत्साहन उपयुक्त ठरेल असं मूल्यमापन करणं. अशा पद्धतीचे 4 उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत. हा कोर्स ज्या वेळेला पूर्ण होईल लेखापरीक्षणाचा त्यावेळेला विद्यार्थ्यांच्यामध्ये कोणत्या क्षमता निर्माण होतील या संदर्भात आउटकम काही दिलेले आहेत. यामध्ये लेखापरीक्षणाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान प्राप्त होईल, पहिलं उद्दिष्ट आहे किंवा फलित आहे. दुसरी फलित आहे सामाजिक परीक्षण करण्यासाठी विद्यार्थी सक्षम बनतील किंवा त्या संदर्भात त्यांना माहिती मिळेल. तिसरं आहे यामध्ये सामाजिक लेखापरीक्षणाचे जे उद्दिष्ट आहे त्या संदर्भात त्यांचं महत्त्व त्यांना कळेल आणि पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी लेखापरीक्षणाची जे अंमलबजावणीची जी धोरणं आहेत याचं मूल्यमापन करणे त्यांना सहज शक्य होईल. आता त्यामध्ये लेखापरीक्षणाच्या या मॉड्यूलमध्ये एकूण 2 प्रकरण दिलेले आहेत. मॉड्यूल क्रमांक 1 आहे सामाजिक लेखापरीक्षणाची ओळख. आता सामाजिक लेखापरीक्षण म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा याच्यामध्ये समजून घेणार आहोत. त्याची उत्पत्ती कशी आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे आपण बघणार आहोत. त्यानंतर सामाजिक लेखापरीक्षणाची एकूण तत्त्व काय आहेत ते आपण इथं बघणार आहोत आणि सामाजिक लेखापरीक्षणाची उद्दिष्टे काय आहेत हे पहिल्या मॉड्यूलमध्ये पहिल्या प्रकरणात आपण बघणार आहोत. दुसऱ्या प्रकरणामध्ये सामाजिक लेखापरीक्षणाचे महत्त्व काय आहे, आदर्श शासनाचे आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे अनुप्रयोग हा पहिला प्रकार आहे. भ्रष्टाचार निर्मूलन, देखरेख आणि मूल्यांकन हा त्यामधला दुसरा टॉपिक आहे. आणि तिसरा टॉपिक आहे उत्तरदायित्व, पारदर्शकता, सहभाग आणि लोकशाही अशा पद्धतीचा तिसरा टॉपिक आहे. अशा पद्धतीनं 99 अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला जो पेपर आहे लेखापरीक्षण या संदर्भात आपण वर्गामध्ये सखोल चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.